रजोनिवृत्तीचा बाकी आरोग्याशी आणि विशेषतः मेंदूच्या आरोग्याशी काय संबंध असणार असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण मेनोपॉज दरम्यान संपूर्ण शरीरातच अनेक उलथापालथी होत असतात, अनेक बदल होत असतात. त्यामुळेच ब्रेन हेल्थवरही निश्चित असा परिणाम हा होत असतो. तर हे परिणाम नेमके कोणते आणि त्याची काळजी, त्याचा विचार हा आधीपासूनच स्त्रियांनी का करायला हवा? किंवा तुम्ही जर मेनोपॉज दरम्यान त्या फेजमधनं जात असाल, तरी पण या विषयी का तुम्ही लक्ष दिलं पाहिजे? या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हॅलो निलिमा मॅम, कशा आहात तुम्ही? मजेत. आणि आय रिअली लाईक दिस इंट्रोडक्शन. कारण काय रिसेंटलीच माझ्याकडे एक पेशंट आली होती. आणि सिग्निफिकंट म्हणजे काय, ती खूप छान अशी प्रोफेशनल अर्ली मेनोपॉज, मिड मेनोपॉज रेंज, म्हणजे सॉर्ट ऑफ आपण ज्याला पेरी मेनोपॉज असं म्हणतो ना, 40 to 45च्या एज ग्रुपमध्ये आहे. तिच्या आईचं पण असंच लवकर मेनोपॉज झालं होतं, त्यामुळे ती कोरिलेट करू शकत होती की आता पिरियड्स डिस्टर्ब व्हायला लागलेत. पण तिचं मेन तक्रार सायकोलॉजिकल सिम्पटम्समध्ये होती. हे जे डिप्रेशन एक प्रकारचं, एक लॉस ऑफ इंटरेस्ट, मोटिवेशन गेल्यासारखं, आता आपल्या आयुष्यात काय उरलं आहे. मग तिचं जो टीनेज मुलगा आहे तो 13-14 वर्षाचा आहे. तर टिपिकली जसं बायका मेनोपॉजमधनं जात असतात तेव्हाच त्यांची मुलंसुद्धा प्युबर्टीमधनं जात असतात. आणि त्यामुळे जे चॅलेंजेस असतात त्याला समजावून घेण्याचे, कारण की प्युबर्टी जी हॉर्मोनल अप्स अँड डाऊन्स असतात ती मुलं पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत असतात. पण ज्या आया असतात त्यांनी प्युबर्टी पण एक्सपिरियन्स केलेली असते आणि ती आता मेनोपॉजमधनं जात असतात. त्यामुळे मेनोपॉजशी रिलेटेड जे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत, हॉर्मोन डिस्फंक्शन झाल्यामुळे, त्या सगळ्या गोष्टींमुळे एकूण फॅमिलीमध्ये खूप डिस्टर्बन्स होत असते. म्हणजे सेक्शुअल रिलेशनशिप डिस्टर्ब झालेली असते, नुसत्याच फिजिकल सिम्पटम्समुळे नाही तर सायकोलॉजिकल सिम्पटम्समुळे सुद्धा. जे कॉन्फ्लिक्ट होत असते मुलांबरोबर किंवा इन लॉज बरोबर, एल्डरली लोकांना केअर गिविंग केल्यामुळे, किंवा पार्टनरचे काही प्रॉब्लेम्स असतील. म्हणजे बरेच वेळा आपण ऐकतो की साधारण जेव्हा कपल्समध्ये 45 to 50च्या एज ग्रुपमध्ये जेव्हा असतात त्याच वेळेला करिअर ट्रान्झिशन्स खूप असतात. कोणीतरी ज्युनियर आलेला असतो, त्याला आपल्या आधी प्रमोशन मिळते, किंवा जे डिझर्विंग अवॉर्ड मिळायचं असतं ते मिळत नाही, किंवा कधीतरी फायनान्शियल पर्क्स मिळायचे असतात ते मिळत नाहीत. रिसेंट फायनान्शियल चॅलेंजेसमध्ये खूप सगळ्या कंपन्या बंद पडतात, त्यामुळे जॉब्स सुटतात. आणि क्रिटिकली कसं असतं की ह्या वेळेला आपण एक्सपेक्ट करत असतो की हां आता मुलं मोठी झाली, आपलं करिअर छान होणार. तर ती त्या हा फेजमधनं जाते की तिला ते वर्क स्ट्रेस, पॉलिटिक्स सहन न झाल्यामुळे तिला जॉब सोडावा लागला. जॉब सोडल्यामुळे तिचं फायनान्शियल इंडिपेंडन्स गेलं. तिचं फायनान्शियल इंडिपेंडन्स गेल्यामुळे आणि जॉब नसल्यामुळे, घरी अडकल्यामुळे ती एक लॉस ऑफ सेल्फ एस्टीम, सेल्फ वर्थ, तिचं स्वपणच तिने घालवलं तर जॉब सोडल्यामुळे. कारण की आतापर्यंत, आणि हे इंडियन्समध्ये खूप कॉमन आहे की आपली पूर्ण आयडेंटिटी आपल्या करिअरशी किंवा आपल्या टायटलशी जोडलेली असते. ते जर करिअर किंवा टायटल आपल्यातनं काढून घेतलं तर आपलं अस्तित्व काय ह्याचा मोठा प्रश्न पडतो. आणि बहुतेकदा काय होतं की ही कशी मेनोपॉजपर्यंत येऊन पोचली, तिला एवढे सगळे एक्सपिरियन्सेस, लाईफ एक्सपिरियन्सेस एकामागे एक, आणि त्याच्यामध्येच तिची आई पण आजारी पडली, तिच्या बहिणीला काहीतरी झालं, हो. मग फॅमिलीमध्ये दुसरे काहीतरी अप्स अँड डाऊन झाले. तर ह्याचा जो सगळा सायकोलॉजिकल परिणाम, ती एकदम डिप्रेशनमध्ये गेली. पण हे सगळे हॉर्मोनल गोष्टी पण आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं किती महत्त्वाचं असतं हे जेव्हा स्त्रिया शिकत नाहीत किंवा शिकून घेत नाहीत, तेव्हा हा त्रास असह्य होऊन पुढे खूप मोठे कॉम्प्लिकेशन्स व्हायची शक्यता असते. ज्याच्याबद्दल आपण आज बोलतोय हे म्हणजे फक्त सेक्सबद्दल नाही आहे, हे फक्त सेक्स किंवा रिलेशनशिप्सबद्दल नाही आहे, तर आपलं जे ऑनगोईंग आयुष्य असतं ते आपण कसं छान करू शकतो, व्हायटॅलिटीने कसं एनरिच करू शकतो, आपली एनर्जी कशी मेंटेन करू शकतो, आपली हेल्थ कशी मेंटेन करू शकतो. आणि जसा जसा रिसर्च उलगडतोय आपल्याला माहिती आहे की आपले जे रिलेशनशिप्स आहेत ते आपल्या लॉन्जिव्हिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठरतात, एक मार्कर ठरतात. त्यामुळे आपल्या रिलेशनशिप्सना ऑप्टिमाइज करणं खरंच मेनोपॉजच्या वेळेला
नुसत्या आपल्या हॉर्मोन्सला ब्लेम करून चालत नाही. आपल्याला काही नवीन स्किल्स शिकावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण मोकळेपणाने बोलणं खूप महत्त्वाचं आहे. आपण सेक्सबद्दल तर बोलतोच ओपनली, पण या बाकी गोष्टी कोणी बोलत नाही. जे डिप्रेशन किंवा अँझायटी असते किंवा सुसाईडचे थॉट्स असतात ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही सहसा. आणि त्याचा जो इम्पॅक्ट सेक्शुॲलिटी किंवा सेक्शुअल एक्सप्रेशनवरती होत असतो स्त्रियांचे ह्यावेळेला आपल्या सोसायटीमध्ये फार टेक फॉर ग्रांटेड करतात की नाही नाही म्हातारी झाली आता काय करायचं तुला सेक्स, पण ॲक्च्युली ते फिलिंग्स जात नसतात. तर मग अशा वेळेला काय करायचं. सो ह्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल जो ओपननेस पाहिजे त्याच्यासाठी आपण आज हे डिस्कशन करतो आहे. आणि मला खात्री आहे की ज्या स्त्रिया हे प्रॉब्लेम्स एक्सपिरियन्स करत आहेत त्यांना एक नवीन अंडरस्टँडिंग येईल की का स्वतःची सेक्शुॲलिटी सेक्शुअल एक्सप्रेशन जपणं ह्या लाईफ स्टेजमध्ये आणि ह्याही पुढे इतकं महत्त्वाचं का असतं. ॲब्सोल्युटली. तुम्ही आत्ता खूप साऱ्या मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे इंट्रोडक्शनमध्ये. तर आपण आता एक एक मुद्दा घ्यायचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात मेन जो आजचा आपला टॉपिक आहे की मेनोपॉज दरम्यान ब्रेन हेल्थ ही का महत्त्वाची असते आणि ती कशाप्रकारे त्याच्यावर इम्पॅक्ट होतो, मेंदूत नेमके कोणकोणते बदल होतात, तर याविषयी काही सांगू शकलात तुम्ही तर. आणि त्याचे सिम्पटम्स काय दिसतात मेनोपॉजमध्ये? हां. आपल्याला माहिती की मेनोपॉज बाय डेफिनेशन काय आहे की जो लास्ट पिरियड असतो आणि 12 महिने जेव्हा पिरियड येत नाही स्त्रीला तेव्हा आपण तिचं मेनोपॉज झालं हे आपण पुस्तकी डेफिनेशन म्हणतो. त्याच्या अलीकडे पलीकडे जे काय 2-4 वर्ष असतात त्याला आपण पेरी मेनोपॉज असं म्हणतो. आणि जे 10 वर्ष मेनोपॉज व्हायच्या आधीचे असतात त्याला प्री मेनोपॉज म्हणतो. आणि जो काही काळ आहे मेनोपॉज झाल्यानंतरचा त्याला आपण पोस्ट मेनोपॉज म्हणतो. आता टिपिकली भारतासारख्या देशामध्ये मेनोपॉजचं एज अप्रॉक्सिमेटली 47-48 आहे. वर्ल्ड वाईड अप्रॉक्सिमेटली 52 आहे. प्लस ऑर मायनस 1 or 2 इयर्स असतं. 45च्या आधी झालं तर आपण त्याला अर्ली मेनोपॉज म्हणतो आणि 40च्या आधी जर झालं आपण त्याला प्रीमेच्युअर मेनोपॉज असं म्हणतो किंवा प्रीमेच्युअर ओव्हेरियन फेलियर त्याचं टेक्निकल टर्म आहे. तर ह्यावेळेला नक्की काय होत असते तर इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोन प्रोजेस्टेरॉन ह्या सगळे जे हॉर्मोन्स असतात महत्त्वाचे ते क्वांटिटी आणि क्वालिटीनी कमी होत असतात. कारण काय जे अंडाशय असतं त्याच्यामधली अंडी संपत असतात. बेसिकली ते कारण असतं की ह्युमन्समध्ये मेनोपॉज का होत असतं. तर ह्या हॉर्मोन्स ॲक्च्युली आपल्या नॉर्मल लाईफस्पॅनमध्ये ब्रेन सगळीकडेच इफेक्ट असतो. कालच मला एक पेशंट विचारत होते म्हणजे तुला म्हणायचं की आपल्या नखांवरती आणि केसांवरती पण इस्ट्रोजनचा फरक पडतो. म्हटलं हो एक्झॅक्टली. तुमच्या अगदी केसाच्या सेल्सपासनं नखाच्या सेल्सपर्यंत सगळीकडे इस्ट्रोजन रिसेप्टर्स असतात, फक्त क्लिटरस आणि वजायनामध्ये नाही. तर तुमच्या डोळ्याचं जे ड्रायनेस नाही, नाकाचं जो स्मेलिंग असतं, जिभेवरची टेस्ट असते, आपण ह्याच्याबद्दल बर्निंग माउथ सिंड्रोमबद्दल पण बोललेलो आहोत, गट हेल्थबद्दल बोलले आहोत. तुमच्या आतड्यांमध्ये न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करायची जी क्षमता असते, निपल्स असतात त्याची सेन्सिटिव्हिटी असते, स्किनची सेन्सिटिव्हिटी, वेगवेगळे तुमच्या शरीराचे जे इरॉजिनस झोन्स असतात त्याचे जो रिस्पॉन्सिव्हनेस असतो तोही बदलत असतो. कारण काय हे जे रिसेप्टर्स असतात त्यामुळे त्या एरियाजची सेन्सिटिव्हिटी बदलत असते. सो जिथे जिथे इस्ट्रोजन रिसेप्टर्स असतील तिथं त्याची इस्ट्रोजनची कमतरता जाणवते. बायोलॉजिकल म्हणजे स्ट्रक्चरली ॲनॅटॉमिकली सुद्धा, फंक्शनमध्ये सुद्धा. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲनॅटॉमी म्हणजे काय की तिथे एक ड्रायनेस येतो, एक थिननेस येतो. जसं वजायना आहे, क्लिटरस आहे, लेबिया आहे, त्याचं फॅट पॅड कमी होतं, रिंकल्स वाढतात. हे फिजिकल चेंजेस आहेत. फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणजे काय तिथे वेटनेस कमी होतो, ओलेपणा कमी होतो, फ्लेक्सिबिलिटी कमी होते, डायनॅमिक रिस्पॉन्स कमी होतो. तिथे जरी स्टिम्युलेट केलं तरी मेनोपॉजच्या आधी ज्या रेटनी तिथे रक्तपुरवठा वाढत होता त्या रेटनी तिथे रक्तपुरवठा वाढत नाही. किंवा ज्या एरियाला आपण स्टिम्युलेट करतो त्यामुळे जे अराउजल फिलिंग यायला पाहिजे तसं तितक्या प्रमाणात येत नाही. हे फिजिओलॉजिकल चेंजेस झाले. आणि मग बिहेवियरल चेंजेस म्हणजे आपण ज्या नॉर्मली गोष्टींना रिस्पॉन्ड करायला एक्सपेक्ट करत असतो तसा रिस्पॉन्स आपल्याला देता येत नाही. फॉर एक्झाम्पल जर निपल स्टिम्युलेशन होत असलं आणि तिथे ड्रायनेस असलं किंवा क्रॅक्स असले किंवा पेन असलं, ब्रेस्ट पेन जर असलं जे खूप कॉमन आहे मेनोपॉझल विमेनमध्ये, तर ते पेन एक्सपिरियन्स केल्यामुळे अरे तिथे मला हात लावू नको. तो बिहेवियर कसा आहे. आपण आपल्या पार्टनरला कसं सांगतो की काय आहे तिथे सारखं हात लाव, दुसरं काही सुचत नाही का, दुसरे कुठे अंगाला हात लावायला जमत नाही का, ब्रेस्टच सुचतात का, असं बोललं तर ते रिलेशन तुटतं.
पण हात घेऊन आहे ना इथे ना थोडंसं जेंटली करा, आता थोडं दुखतंय मला या वेळेला, तर असं 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 केलं तर चालेल का, असं केलं ना तर की खूप छान वाटतं. हा जो रिस्पॉन्स आहे बिहेवियरल रिस्पॉन्स हाही बदलतो, कारण काय मेंदूमध्ये जे इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोनचे जे इफेक्ट्स असतात ते बदलल्यामुळे मेंदूची सेन्सिटिव्हिटी बदलते कटू बोलण्याला, सार्कॅस्टिक वागण्याला किंवा फटकन उत्तर देण्यामध्ये. तर हे जे चेंजेस असतात ह्या सगळ्या गोष्टींचा ॲक्च्युली सेक्शुअल बिहेवियरवरती, सेक्शुअल रिस्पॉन्स सायकलमध्ये आणि रिलेशनशिपवरती परिणाम होत असतो. तर जेव्हा आपण ब्रेनवरती जे रिसेप्टर्स किंवा ब्रेनवरती जो हॉर्मोनल इन्फ्लुएन्स बघत असतो, ब्रेनमध्ये खूप एरियाज आहेत. आता अल्टिमेटली कसं की आपल्या ब्रेनमध्ये आपण जे फिलिंग्स एक्सपिरियन्स करतो सगळं ॲक्च्युली मेंदूमध्ये होत असतं. फॉर एक्झाम्पल मी जर स्वतःला इथे पिंच केलं तर ते पिंचिंगचं ॲक्च्युअल पेन कुठे जाणवत असतं तर ते मेंदूमध्ये जाणवत असतं. सो मेंदूमधले जे एरियाज आहेत जिथे इस्ट्रोजन किंवा टेस्टोस्टेरोनचा इफेक्ट कळत असतो तो आपल्या तीनही सेंटरमध्ये आपल्या ब्रेनमध्ये असे ग्रॉसली म्हटलं तर एक फिअर बेस्ड सेंटर आहे, एक इमोशनल रिस्पॉन्स सेंटर आहे आणि एक कंट्रोल सेंटर आहे. असे अगदी बेसिक समजून घ्यायचं म्हणजे फार ॲकॅडमिक न होता. तर आपला जो फिअर बेस्ड सेंटर आहे तो आपला प्रिमिटिव्ह ब्रेन आहे. तो आपल्याला फिअर आणि सेफ्टी ह्या दोन गोष्टींमध्ये आपल्याला खेळवत असतो. ह्याच्यापासून आपल्याला भीती पाहिजे, आपण जिवंत राहणार आहोत का मरणार आहोत, ह्या गोष्टींना ज्या गोष्टी रिस्पॉन्ड करत असतात तो आपला प्रिमिटिव्ह ब्रेन असतो जो आपल्याला जिवंत ठेवण्यात मदत करतो. मग मधला एक ब्रेन असतो जो मेमरीज, इमोशन्स एक्सेट्रा डील करत असतो, की पास्ट इन्फ्लुएन्सेस असतात, पास्ट मेमरीज असतात, कुठल्या तरी ब्रेकअपची मेमरी, कुठल्या तरी टीनेज असताना हार्ट ब्रेक झालेलं असतंय, कोणीतरी काहीतरी बोललेलं असतंय. मग अशा जे इव्हेंट्स असतात, जे मेमरीज असतात ज्याच्यामुळे खूप डीपली इन्फ्लुएन्स झालेलं असतं आपल्या बिलीफ्सबद्दल, आपण कसे दिसतो, आपण सुंदर आहोत का, आपण नाही आहोत का, आपण रिस्पेक्टेबल आहोत का नाही आहोत, आपण वर्दी आहोत का नाही आहोत, ह्या सगळ्या आपण लवेबल आहोत का नाही. सो हे जे बिलीफ्स असतात आणि फिलिंग त्याच्याबरोबर जे फिलिंग्स असतात ते मिडल पार्टमध्ये असतात. आणि आपला जो कॉन्शियस भाग असतो आपण प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे रोजच्या रोज डिसिजन घेण्याबद्दल जे काम करत असतंय त्याला आपण प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो. तिथं कसं असतं की मला आता असं वाटलं तरीसुद्धा मी डिसाईड करू शकते ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ का नको. समोरचा माणूस माझ्याबरोबर बोलतोय, तो खूप कडू बोलतोय, तो मला इन्सल्ट करतोय, कमी तर मी ह्या गोष्टीला रिस्पॉन्ड करायचं का रिॲक्ट करायचं, हे जे डिसिजन मेकिंग पॉवर असतं हे आपल्या प्री फ्रंटल कॉर्टेक्समध्ये असतं. आपली एक्झिक्युटिव्ह डिसिजन पॉवर मेकिंग जी कॅपॅसिटी असते ती अजून आपल्याकडे असते. तर आपले जे हॉर्मोनल चेंजेस मेनोपॉजच्या वेळेला होत असतात ह्या तिन्ही एरियाजमध्ये होत असतात. त्यामुळे काय होतं की टिपिकली मेनोपॉजमधनं जाणारी जी स्त्री असते तिला ब्रॉड कॅटेगरीजमध्ये असे सिम्पटम्स एक्सपिरियन्स करतात. फर्स्ट कॅटेगरी आहे अँझायटी आणि फिअर. म्हणजे खूप स्त्रियांना वाटतं की माझ्या हृदयात धडधड खूप वाढली आहे, मला सारखी भीती वाटते, मला आता बाहेर जावं असं वाटत नाही, हे कुठे बाहेर गेले की मला सारखं त्यांना फोन करावं असं वाटतं, कुठे पोचलात. आणि नवरे बरेच पैका ह्याची तक्रार करणारे नवरे असतात, काय करायचं हिला हल्ली मला घरातनंच सोडत नाही, मी कुठे गेले लगेच तुमचं अफेअर तर नाही आहे, कोणाला भेटत तर नाही आहे, तुम्हाला यायला अर्धा तास उशीर का झाला, मग तिकडेच का गेलात. सो हे जे फिअर असते, हायपर व्हिजिलन्स म्हणतात, हे आपल्या प्रिमिटिव्ह ब्रेनशी रिलेटेड असते की आणि ते ओव्हर रीड करतात रिस्पॉन्सेस की तुला टेक्स्टला रिस्पॉन्स करायला तुम्हाला 10 मिनिटं उशीर का झाला, असं जाब विचारणं किंवा मागे लागणं कोणातरीच्या, किंवा मुलांना ओव्हर पेरेंटिंग करणं की म्हणजे जितकं की त्यांना असं गुदमरल्यासारखं वाटेल इतकं. असे खूप मुलं ह्या वेळेला म्हणतात की आई ना नको वाटते की किती सारखं डोक्यावरती बसलेली असते, कधी सोडतच नाही मला. सो हा जो रिस्पॉन्स असतो हा तो फिअर रिलेटेड ब्रेनमधून आले असतो. तो फिअर आणि अँझायटी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात ही फर्स्ट कॅटेगरी असते. दुसरी कॅटेगरी आहे अँगर आणि मूड स्विंग्स. म्हणजे कॉन्स्टंटली इरिटेटेड राहायचं, काही केलं तरी इरिटेटेडच असायचं किंवा कुचकच बोलायचं, म्हणजे कडूच बोलायचं किंवा सारखं रागवायचंच किंवा कधी दाबायचं आणि मग एकदम भडकायचं. हे जे इश्यूज असतात हे मग रिलेशनशिप प्रॉब्लेम्स खूप कॉज करतात, कारण की त्यावेळेला शब्दांवरती कंट्रोल पण गेलेला असतो. म्हणजे परत जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स असतो जो डिसाईड करत असतो की मी हे बोलू का नको, त्याची ती एक्झिक्युटिव्ह फंक्शन कमी झाल्यामुळे जे आतनं इतके वर्ष बाहेर पडलेलं नसतं एकदम ढढ करून असं ते बाहेर पडलं जातं किंवा अनकंट्रोल्ड जो अँगर असतो तो असा धडकन बाहेर पडतो. आणि पुढे आपण बघूया की असल्या सिम्पटम्सचा ॲक्च्युली शरीरावरती आणि मेंदूवरती खूप
वाईट परिणाम होत असतात. ह्याचा अर्थ नाही की फिलिंग्सला सप्रेस करावं, पण हे चेंजेस लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. आणि एक तिसरे काही चेंजेस आपण म्हणतो त्याला ते मेमरी रिलेटेड इश्यूज असतात. फॉर एक्झाम्पल लक्षात नाही राहत, किंवा विसरायला होतं, किंवा अरे आपण असं आत्ता माझं होतं आहे ना की शब्दच नाहीसे होतात. आपण काय शब्द बोलणार आहोत पुढचा पटकन आठवत नाही, किंवा आठवला तरी तो बरोबरच असतो का नाही आपण स्वतःला सारखे डाऊट करतो, तेच म्हणायचं होतं दुसरं काहीतरी म्हणायचं होतं का. सो हा टिपिकल ब्रेन चेंज असतो मेनोपॉजच्या वेळेला. आणि अजून एक काही प्रॉब्लेम्स घडत असतात ते म्हणजे आपण डिप्रेशन हा एक मोठा टॉपिक आहे. इतका मोठा आहे तो की मेनोपॉजच्या वेळेला ज्या स्त्रियांना पूर्वी लाईफमध्ये काही इव्हेंट्स झाले असतील, फॉर एक्झाम्पल टीनेजच्या वेळेला डिप्रेशन झालं आहे, काही पेरेंटिंगची इश्यूजमुळे झालं आहे, मार्क नीट मिळाले नाही म्हणून, ज्या स्त्रियांना पूर्वी डिप्रेसिव्ह एपिसोड्सचा अनुभव आहे त्या जेव्हा मेनोपॉजमधनं जातात त्यांचं रिस्क 70% होतं आहे. आणि जर मेनोपॉजच्या वेळेला जात असताना जॉब रिलेटेड इश्यूज, फायनान्स इश्यूज, रिलेशनशिप इश्यूज, पेरेंट केअर गिव्हरला लुक आफ्टर करायचं, कोणी वारलं, आईवडिलांपैकी कोणी वारलं तर, किंवा विडोहुड किंवा सेपरेशन, डिवोर्स अशा गोष्टी काही घडल्या तर ह्या बायकांनी 85% 95% पर्यंत त्यांचे डिप्रेशन एपिसोड्स जाऊ शकतात. आणि सुईसाईड हा 50 to 55च्या एज ग्रुपच्या बायकांमध्ये, अशा बायकांमध्ये सुईसाईड रिस्क खूप हाय असतं. त्यामुळे डिप्रेशन आणि मेनोपॉज हा एक खूप मोठा टॉपिक आहे जो फक्त रिलेशनशिप्सलाच नाही, सेक्शुॲलिटीलाच नाही, तर त्या स्त्रीच्या जगण्यावरती त्याचा डायरेक्ट इफेक्ट होत असतो. आणि लास्ट म्हणजे की ज्या स्त्रियांना पूर्वी कधीच डिप्रेशन एक्सपिरियन्स केलेलं नसतं त्यांचं मेनोपॉजच्या वेळेला 30% रिस्क असतं डिप्रेशन व्हायचं. आणि त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांना डिप्रेशन काय असतं ह्याचा एक्सपिरियन्सच नसतो. मे बी त्यांनी फॅमिलीमधल्या काही लोकांना बघितलं असेल किंवा फ्रेंड्समध्ये बघितलं असेल, पण आपल्याला असं होऊ शकतं हे त्यांना कल्पनाच करवत नाही. की जेव्हा त्यांना डिप्रेशन होतं तेव्हा एकदम शॉकमध्ये जातात ते, कारण का त्यांच्याकडे काही कोपिंग स्ट्रॅटेजीज नसतात की डिप्रेस झाल्यानंतर करायचं काय असतं ना. फ्रेंड सर्कल असतं किंवा दुसरे काही ऑक्युपेशन्स किंवा डान्स, म्युझिक अशा गोष्टी असतातच असं नाही. काहींच्याकडे असतात त्यामुळेच ते फ्री राहिलेले असतात डिप्रेशनपासून. पण बऱ्याचशा अशा पण स्त्रिया असतात ज्यांना शॉक बसतो की अरे आपण पण डिप्रेस्ड होऊ शकतो. आणि एक कॉम्पोनंट असाही असतो की ह्या वेळेला ब्रेन चेंजेस जे होत असतात, जे काही सायकियाट्रिक प्रॉब्लेम्स जे सुप्त असतात किंवा जे लो लेवलवरती असतात ते ॲग्रेवेट होऊ शकतात ह्यावेळेला. फॉर एक्झाम्पल बायपोलर डिसऑर्डर किंवा शिझोफ्रेनिया असे जे सायकियाट्रिक प्रॉब्लेम्स असतात, या हॉर्मोनल चेंजेसमुळे, ह्या लॅक ऑफ रेग्युलेशनमुळे किंवा जी अनप्रेडिक्टेबिलिटी असते ह्या ब्रेनवरती, कोणाच्या ब्रेनवरती कसला परिणाम पडणार आहे ह्याची जी अनप्रेडिक्टेबिलिटी असते, त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा कधी कधी अनडायग्नोज्ड राहतात किंवा जरी डायग्नोसिस झालेला असला तर तो ह्या वेळेला वर्स होऊ शकतो. हो. आणि ह्याच्याबरोबर जेव्हा आपण बाकीचे चेंजेस आपण बोलतो ना, फॉर एक्झाम्पल ज्यांना डायबेटिस आहे, BP आहे, थायरॉइड डिस्फंक्शन आहे, किंवा जे इतर शारीरिक आजार असतात आपल्याला, ते जेव्हा त्रास देतात किंवा आपल्याला म्हणजे आपल्यावरती एक असं आपल्यावरती अत्याचार झाल्यासारखं जेव्हा आपल्याला वाटायला लागते, आणि मलाच का असे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स जास्त ॲग्रेवेट होऊन त्या रिलेशनशिपमध्ये किंवा त्या सेक्शुअल बिहेवियरमध्ये अडथळा आणू शकतात. हो. तुम्ही सांगता त्याच्यावरून जाणवते की मेनोपॉजला का सिरियसली घ्यायला पाहिजे प्रत्येक स्त्रीनी, आणि फक्त स्त्रीनीच नाही तर तिच्या घरातल्यांनी पण, म्हणजे त्याचं रिलेशनशिप स्पेशली नवऱ्यानी. पुरुषांचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे जर ते हे शिकायला तयार असले किंवा ॲडजस्ट करायला तयार असले. ह्याचा अर्थ नाही की आपण बॅड बिहेवियर सहन करायचं असतं, पण समजून घेण्यामध्ये पण एक खूप लाईटनेस येतो कोणाच्याही आयुष्यामध्ये, की कोणीतरी आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न करते, ही पण खूप मोठी गोष्ट असते बहुतेक स्त्रियांना. कारण का आयुष्यभर कधी कोणी स्त्रीकडे लक्षच देत नाहीत फारसं. सर्वसाधारण आपण जर फॅमिलीकडे बघितलं, आजचे जर न्यूक्लिअर फॅमिलीज थोडे सोडले तर स्त्रियांकडे कोण लक्ष देत होतं, कोण विचारत होतं की तू गेले 40 वर्ष रोज सकाळी 5 वाजता उठून डबा बनवलास, तुला ॲक्च्युली काय पाहिजे आयुष्यात. असं किती स्त्रियांना आपण आपल्या आईंना विचारलं तर कोणी विचारलेलंच नसतं. हल्लीच्या स्त्रिया थोड्या स्ट्रॉंग झाल्यात कारण की ते बाहेर जातात, कमवतात, त्यांच्याकडे मोबिलिटी आहे, मोबाईल फोन्स आहेत, म्हणजे फ्रीडम आहे, म्हणून ते व्यक्त करू शकतात त्यांचे एक्सपेक्टेशन्स. पण बहुतेक आजही, आणि दॅट मस्ट बी टिप ऑफ द आइसबर्ग, आजही
जगामध्ये अशा खूप फॅमिलीज आहेत जिथे घरातल्या स्त्रीला कोणी विचारत नाही की बाबा तुझे ड्रीम्स काय होते, तुला हे आयुष्य कसं जगायचं, तुला काय आवडेल किंवा काय नाही आवडेल. भीती न वाटता बोलण्या इतकं त्यांना फ्रीडम नाही आहे. राईट, राईट. मॅडम आत्ता आपण रिलेशनशिपचाही विचार करतोय, तर आता थोडंसं सेक्शुअलिटीकडे बघितलं तर कामेच्छेवर, सेक्शुअल डिझायरवर या सगळ्या गोष्टींवर काय नेमका परिणाम होतो? कारण ब्रेन हेल्थ म्हणजे आपण मागे एपिसोडमध्ये बघितलेलं आहे की सेक्स हे जरी हे फक्त जेनायटल्सवर अवलंबून नसतं, तर त्याचा कुठेतरी उगम हा ब्रेनपासूनच होत असतो, मेंदूतनंच या सगळ्या गोष्टी होत असतात. तर मग सेक्शुअलिटीवर म्हणजे कामेच्छेवरही नेमका काय परिणाम होतो, डिझायरवर काय परिणाम होतो? 2 इफेक्ट्स आपण मेनोपॉजच्या वेळेला बघतो. एक तर डायरेक्ट इफेक्ट आहे, म्हणजे हॉर्मोन हे इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोन कमी झाल्यामुळे मेंदूमध्ये पण त्याची जी आपण सेक्सच्या बद्दल विचार करायची जी हॅबिट असते किंवा सवय असते ती पण जाते. म्हणजे हळूहळू दोन्ही स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये हा आपण चेंज बघतो. साधारणपणे 50-60मध्ये गेल्यानंतर खूप व्यक्ती असं म्हणते की आता पूर्वीच्या मला कसं वाटायचं की आता सेक्स करायला पाहिजे, कुठेतरी मिळायला पाहिजे. ती इच्छा कमी होते. ती बऱ्यापैकी शांत होते की हां, मी सेक्स केलं तर छान आहे, नाही मिळालं तरी मी काय चेस करणार नाही आहे, ती गोष्ट ती शोधत जाणार नाही आहे. काही स्त्रियांमध्ये 50च्या वेळेला हॉर्मोन्स चेंज झाल्यामुळे ही थोडीशी वाढू पण शकते, जशी कमी होऊ शकते. तसे काही छोट्या प्रपोर्शन 15-20% बायकांमध्ये ती इच्छा वाढते की अरे आता 50 आली, आत्तापर्यंत मी काहीच एक्सपिरियन्स करत नाही पण मला आता करायला पाहिजे. तर त्याचा जो परिणाम असतो तो ऑपोजिट पण होऊ शकतो, जिथे रिस्क टेकिंग बिहेवियर वाढते की आता माझं आयुष्य संपायच्या आधी मला हे सगळं एक्सपिरियन्स केलं पाहिजे. म्हणजे काय, आत्तापर्यंत मी जे जे नाही केलं ते मी सगळं करून बघणार आहे. म्हणजे मला जर मल्टिपल पार्टनर्स बरोबर करायचं तर मी ते करून बघणार आहे. मला किंकी सेक्स करायचं तर मी ते करून सगळं, नाही तर अजून 5 वर्षांनी मला करावंसच नाही वाटलं तर हे सगळं मी मिस करेन. तर ते फोमोच्या ह्याच्याने सुद्धा रिस्की सेक्शुअल बिहेवियर केलं जातं. कधी कधी विदाऊट कॉन्डम्स किंवा विदाऊट कॉन्ट्रासेप्शन पण सेक्स केलं जातं. तर त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात ते पण झेलावे लागतात ह्या वेळेला. मग जास्त करून स्त्रियांमध्ये लिबिडो किंवा हा डिझायर कमी झालेला असतं, कारण की मेंदूवरचा इफेक्ट कमी झालेला असतो, प्लस आपलं शरीरही साथ देत नसतं. सो ज्या इरॉजिनस झोन्सला टच केल्यानंतर डिझायर वाढायला पाहिजे किंवा अराउजल यायला पाहिजे, अपेक्षेप्रमाणे येत नाही. किंवा क्लिटरिसला स्टिम्युलेट केलं तरी अपेक्षेप्रमाणे अराउजल होत नाही किंवा ऑर्गॅझम यायला खूप वेळ लागतो. तर ह्याला स्त्रिया बहुतेकदा असं इंटरप्रेट करतात की ह्याचा अर्थ आहे की म्हणजे मला सेक्सची गरज नाही आहे किंवा म्हणजे मला सेक्स आवडत नाही, मग कशाला करायचं, जाऊ दे, मला नकोच, ते त्याला जमतच नाही. आणि युजली काय होतं की आतापर्यंत हे स्किल्स नसतात शिकलेले की आपल्या पार्टनरशी कसं कम्युनिकेट करायचं, की यावेळेला माझं शरीर बदललं आहे किंवा बदलत चाललं आहे. उलट काय होतं की जुन्याच पोझिशन्स किंवा जुन्याच टेक्निक्स सारखं तेच केल्यामुळे एक बोर्डम आलेला असतो. ते बोर्डमला एक्सप्रेस न करता आल्यामुळे चिडचिड खूप वाढलेली असते. मग ती अशा पद्धतीने चिडचिड बाहेर येते की मला हातच लावू नकोस, जवळच नको येऊस, मला आवडतच नाही, ते नकोच करायला. मग ह्या गोष्टींमुळे दोघांचा लिबिडो कमी होतो, डिझायर कमी होतं. सो आपण जसं पूर्वी म्हणालो ना, बायोसायको सोशिओ कल्चरल पर्स्पेक्टिव्ह असतं लॉस ऑफ डिझायरचं किंवा हे, तर ह्या गोष्टी अशा पण समजून घेता येतात की बायोलॉजिकली शरीर चेंज होत आहे, जसं आपण आधी बोललो तसं ब्रेन लेवलला पण चेंज होत आहे, फिजिकल लेवलला चेंज होत असते. खूप स्त्रियांना वजायनल ड्रायनेसमुळे पेन होत असतं, तर ते पेन पण ऑफ पुटिंग आहे की ते पेन सहन करायची अबिलिटी जर त्यांना बरोबर वेळेवरती ट्रीटमेंट नाही मिळाली तर ती पेन सहन करायची जी अबिलिटी असते ती कमी झाल्यामुळे सुद्धा अवॉइड केलं जातं सेक्स. सो सेक्शुअल अवॉइडन्स हा एक कॉन्सिक्वेन्स आहे. सेक्शुअल अवॉइडन्समुळे आणि ब्रेनमध्ये होणाऱ्या चेंजेसमुळे चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या जातात, एकमेकांचा अपमान केला जातो, हर्टफुल गोष्टी बोलल्या जातात आणि त्यामुळे एक दुरावा निर्माण होतो त्या रिलेशनशिपमध्ये आणि त्या सेक्शुअल इंटरॅक्शनमध्ये. आणि पूर्वीच्या ज्या कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज असतात किंवा सवयी असतात त्या डेव्हलप झालेल्या नसतात, त्यामुळे ह्या वेळेला ते नवीन शिकायलाही त्यांना एक स्कोप नसतो किंवा फ्रीडम नसते किंवा ओपननेस नसतो की आता आपण नवीन काहीतरी शिकूया. ते ओपननेस पण कल्टिवेट करावं लागतं कपल्सना एकमेकांमध्ये. सो तेही ॲबसेंट होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे रिलेशनशिप क्वालिटी जशी डिटिरिएट होते, कमी होते, तसंच क्वालिटी ऑफ लाईफसुद्धा त्यामुळे कमी होत असते.
कारण की तुमच्या रिलेशनशिप्सची क्वालिटी तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफला डिटर्मिन करते. तुम्ही फॉर एक्झाम्पल मी एस्पेशली ज्या स्त्रिया कॉर्पोरेटमध्ये असतात किंवा लिडरशिप रोल्समध्ये असतात त्यांना खूप सिव्हिअरली हे जाणवतं. कारण काय वर्क प्लेसमध्ये मेनोपॉजच्या चेंजेसमुळे त्यांना चॅलेंजेस फेस करायला लागत असतात. बरेच वेळेला त्यांना पीपल स्किल्स जास्त केअरफुली म्हणजे डेव्हलप करायला लागतात. आपले सबऑर्डिनेट्स असतात त्यांच्याशी डील करण्यामध्ये केअरफुल राहावं लागतं आहे. उगीचच इकडे तिकडे राग तणतण केल्यामुळे कधी कधी डिसिप्लिनरी ॲक्शन घेतली जाते. जॉब सोडावा लागतो. कधी कधी पिरियड प्रॉब्लेम्समुळे ब्लॅडर प्रॉब्लेम्समुळे जॉब सोडावा लागतो. मग घरीसुद्धा जर रिलेशनशिप्स चांगले नसले, सेक्शुअल लाईफ चांगलं नसलं तर हे सगळ्या गोष्टी झेलायला खूप जास्त त्रास होतो. त्यातून जर फायनान्शियल फ्रीडम पण लूज केला तर अजून मेंटल सफरिंग वाढत असते. ह्या एज ग्रुपमध्ये 45 to 55मध्ये आपण भारतासारख्या देशामध्ये काय बहुतेक साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये जिथे हायपरटेन्शन डायबिटीज ह्या प्रॉब्लेम्सचं एक्सप्लोजन होतं आहे आता लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये, तर नुसतंच डिवोर्स नाही तर विडोहुड पण खूप जास्त वाढलं आहे. पुरुष जास्त लवकर मरतात वेगवेगळ्या कारणांमुळे. तर सेपरेशन, डिवोर्स, विडोहुड, नवीन रिलेशनशिप्समध्ये कम्पॅटेबिलिटी आहे नाही आहे ते निगोशिएट करणे या सगळ्या कठीण गोष्टी घडत असतात यावेळेला. आणि त्यामुळे सेक्शुअल रिलेशनशिप्सवरती एक परिणाम असा होतो की त्या स्त्रियांना शिकावं लागतं की आजपर्यंत आपण जे स्ट्रॅटेजीज वापरलेत आपल्या सेक्शुअल रिलेशनशिपला कायम ठेवण्यामध्ये ते सगळेच आता ॲप्लिकेबल आहेत असं नाही. आपल्याला नवीन टेक्निक्स नवीन स्किल्स शिकणं गरजेचं असतं. ओके. तर मॅडम, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी अशी एक टर्म मला या अभ्यास करताना आली आणि याच्या बराच बोलबाला आहे. तर या हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा ब्रेन हेल्थसाठी ती परत पूर्ववत होण्यासाठी काही फायदा होऊ शकतो ड्युरिंग मेनोपॉज? पूर्वरात म्हणून नाही. आणि सर्टनली जे इंटरनॅशनल मेनोपॉज सोसायटी आहे, इंडियन मेनोपॉज सोसायटी आहे, त्यांचे जे आपण गाईडलाईन्स आत्ता फॉलो करतो. कारण काय मी आठवण करून देईन लिस्नर्सला की मेनोपॉज ही स्पेशलिटी खूप नवीन आहे. स्त्रियांनी 45 नंतर 50 नंतर जगणं इतकी वर्ष ही गोष्ट पूर्ण जगासाठीच नवीन आहे. आपण जर लाईफचे ॲक्च्युअल टेबल्स बघत असलो तर इंडिपेंडन्सच्या वेळेला स्त्रियांचं एक्सपेक्टेड आयुष्य 40च्या खालीच होतं. सो आणि आज जी जन्मलेली स्त्री आहे ती कमीत कमी 80पर्यंत जगणार आहे. सो जे इंटरनॅशनली सुद्धा जो मेनोपॉजवरचा रिसर्च आहे तो गेल्या 50 वर्षातच सगळ्यात जास्त, आणि जो मेडिसिन्स मेनोपॉजमध्ये ॲप्लिकेबल जे मेडिसिन्स आहेत ते मी म्हणेन ते गेले 30-40 वर्षाचे आहेत. त्याच्यामध्ये बरेच स्टडीज असे झाले ज्याचं इंटरप्रिटेशन ॲक्युरेट नव्हतं किंवा आपण ते रिइंटरप्रेट करतोय. हे जे प्रॉब्लेम्स मी म्हणते सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स ह्याचा जो डिस्कशन आहे किंवा ह्याचं जे एक्सप्रेशन आहे हे पेपर्समध्ये रिसेंटलीच आलेलं आहे इतक्या कॉम्प्रिहेन्सिव्ह. आज काय प्रत्येक तुम्ही कुठली पोस्ट बघितलं तिथे मेनोपॉजबद्दल असते, कोण ना कोणतरी मेनोपॉजबद्दलच बोलत असते. तर का? कारण काय जे नंबर आहे स्त्रियांचं जे आता मेनोपॉज एक्सपिरियन्स करतात ते एवढं जास्त वाढलं आहे आणि ते पुढच्या 5 वर्षामध्ये अजून वाढणार आहे. तर 1 बिलियन म्हणजे जगाचं 1/6 पॉप्युलेशन मेनोपॉझल आहे. हो. असा जर विचार केला तर म्हणजे प्रत्येक 6वी स्त्री मेनोपॉझल आहे. राईट. आणि ॲक्च्युली इंडियासारख्या ठिकाणी जर आपण विचार केला तर फॉर एक्झाम्पल 150 मिलियन विमेन म्हणलं तर पुण्यासारखे शहर, पुण्याचं अप्रॉक्सिमेटली 50 असं काहीतरी 50 lakhs पॉप्युलेशन जर असलं तर पुण्यासारखे 10 ते 15 शहर भरलेले मेनोपॉझल बायकांचे इतके नंबर आहे. त्याच्यामधले 30% बायकांना हार्ट डिझीज होणार आहे, 30% बायकांना बोन डेन्सिटीचा प्रॉब्लेम असणार आहे, त्याच्यापैकी 30% बायकांना डिमेन्शिया असणार आहे, फ्रॅक्चर्स आहे, कॅन्सर्स आहे. तर आजारांचं प्रमाण खूप जास्त आहे. ह्या प्रमाणाचे आजार हँडल करायची आपली हेल्थकेअरची सिस्टमची कॅपॅसिटीच नाही आहे. आणि जर सपोज 30% 40% हार्ट डिझीजचे पेशंट्स असले त्याचे 10% तर त्यांचा मृत्यू होणार आहे हार्ट डिझीजमुळे. तर आपल्याकडे एवढे डॉक्टर्स एवढे हॉस्पिटल्सच नाही एवढ्या सगळ्या बायकांना वाचवायला. सो
जेव्हा आपण नंबर्सचा विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरेच्या मेनोपॉज ही गोष्ट सिरियसली घ्यायलाच पाहिजे आणि सिरियसनेस त्याचा आपल्या हातात आहे. प्रत्येक स्त्रीने दुसरे डॉक्टर्स मदत तुम्हाला औषधं देतील पण तुमचं आरोग्य तुम्हाला परत करायचा रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. मग जेव्हा आपण हॉर्मोन रिप्लेसमेंटबद्दल बोलतो आणि पूर्वरत होईल की नाही बोलतो तर ही तुमची पूर्वीची हेल्थ कशी होती त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या हेल्थची चांगली काळजी घेतलेली असली तर मेनोपॉजच्या वेळेला जर तुम्हाला हॉर्मोन्सची गरज पडली व्यवस्थित डॉक्टरांकडनं इव्हॅल्युएट करून तर तो पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या देशामध्ये डॉक्टर्स का हेजिटेट करतात कारण काय आपलं जे पॉप्युलेशन आहे त्याला डॉक्टरांकडे जायची सवय नाही आहे. आजारी पडलं तरच डॉक्टरांकडे जायचं, रेग्युलर चेकअप करायचे नाही ते डॉक्टरना उगीच पैसे काढतील एवढे सगळे टेस्ट लिहून गेले म्हणजे काय गरज होती का एवढे सगळे टेस्ट लिहायची, किती महाग पडतंय. मग ते इन्शुरन्सवाले लोक पैसे करतात, मग त्याचं माझं एवढं प्रीमियम पडलं असं पडलं, मग चुकीचे टेस्ट पण केले जातात. म्हणजे परवाच आमच्याकडे एक इन्शुरन्स कंपनीने पैसे दिले म्हणून 70व्या वर्षी पॅप्समियर करता आली होती बाई. जे इंटरनॅशनल गाईडलाईन्स प्रमाणे गरजच नाही तर ते आपण केलं पॅप्समियर आणि त्याच्यामध्ये चुकीचा रिपोर्ट आला तर त्याला पुढे ट्रीट आणि इन्व्हेस्टिगेट करण्यामध्ये तिच्या जीवाला धोकाच आहे गरज नसताना. कारण का बहुतेकदा काय होतं असे टेस्ट जेव्हा केले जातात तर डॉक्टर्स टेस्ट रिपोर्टला ट्रीट करत असतात तर बाईला नसतात ट्रीट करत. मग ते युरिक ॲसिड असो, कोलेस्ट्रॉल असो नाही तर दुसरं काही असो. सो जेव्हा आपण हॉर्मोन थेरपी देत असतो तेव्हा हे लक्षात घेणं महत्त्वाचं असते की त्या स्त्रीचं अगोदरचं आरोग्य चांगलं आहे का नाही. तिचं बेसिक लाईफस्टाईल चांगलं असलं तर त्या हॉर्मोन थेरपीचा उपयोग होत असतो. मग तो हार्ट डिझीजवरती आहे, मेंदूवरती आहे, बोनवरती आहे, सगळ्या शरीरावरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो. सध्या इंटरनॅशनली हॉट फ्लॅशेस म्हणजे जे खूप घाम येतो, उकडतं, धडधड होते त्याच्या ट्रीटमेंटसाठी आहे हॉर्मोन थेरपी असं जाहीर केलं आहे. पण जे मेनोपॉज स्पेशलिस्ट आहेत त्यांना माहिती आहे की हार्ट डिझीजमध्ये, ब्रेन हेल्थसाठी, बोन ऑस्टिओपोरोसिस प्रिव्हेन्शनसाठी, फ्रॅक्चर ह्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचा उपयोग खूप होत असतो. जे सायकोलॉजिकल सिम्पटम्स असतात, डिप्रेशन असतं, इन्सॉम्निया असतो म्हणजे झोप न लागल्यामुळे जो प्रॉब्लेम होत असतो किंवा जो कॉग्निटिव्ह डिक्लाईन आहे म्हणजे विसरायला झालेलं किंवा लक्षात न राहणं ह्या सगळ्या गोष्टींचा जो ऑनसेट आहे त्याला आपण डिले करता येतं हॉर्मोन थेरपीने. हॉर्मोन थेरपी हा एक खूप कॉम्प्लेक्स टॉपिक आहे. जे लोक हा एपिसोड ऐकत आहेत त्यांनी कुठलीही गोष्ट अशी वरवरपणे ॲक्सेप्ट करू नाही. अभ्यास स्वतःचा तर करावाच पण तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचं डिस्कशनही करावं. पण हे पण चेक करावं की तुमचे डॉक्टर क्वालिफाईड आहेत की नाही ते डिस्कशन करायला. कारण काय सगळेच डॉक्टर असतात असं नाही. आपल्या देशामध्ये आज 50,000 अप्रॉक्सिमेटली गायनेकॉलॉजिस्ट आहेत जे खूप इनॲडिक्वेट आहे हे मेनोपॉजच्या प्रॉब्लेम्सचा लोड हँडल करायला आणि मेनोपॉजमध्ये क्वालिफाईड लोक तर अजून कमी आहेत. तर आपल्याकडे एक ऑर्गनायझेशन आहे इंडियन मेनोपॉज सोसायटी. त्या ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवरती गेलं तर त्यांची जी परीक्षा आहे मेनोपॉजसाठी सर्टिफिकेशनची त्यांची परीक्षा पास झालेल्यांची लिस्ट त्यांच्या वेबसाईटवरती आहे. तर आपल्या शहरामध्ये अशी मेनोपॉज रिलेटेड गोष्टींशी क्वालिफाईड जे लोक आहेत त्याची लिस्ट बघून त्याप्रमाणे आपला डॉक्टर चूज करावा. आणि हेही अझम्पशन ठेवू नये की कोणीतरी शिकलंय म्हणून त्यांना सगळं कळतं. मी पण ते ॲक्सेप्ट करत नाही. स्वतःबद्दल कॉन्स्टंटली अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की मेनोपॉज आणि हॉर्मोन थेरपी आणि त्याच्याशी रिलेटेड जी मेडिसिन्स आहेत ती दर 6 महिन्याला अपडेट होत असतात. त्याचे जी अंडरस्टँडिंग आहे ती चेंज होत असते. कशासाठी स्क्रीनिंग करावं किंवा नाही करावं, कशाचे टेस्ट करावे किंवा नाही करावे, कुठले सिम्पटम्स जास्ती धोकादायक, हे सगळं अपडेट होत आहे खूप फास्ट. त्यामुळे तुम्ही सपोज कुठल्या तरी एका डॉक्टरकडे गेलात आणि तुम्हाला वाटलं की नाही मला अजून ओपिनियन हवं आहे तर संकोच न करता तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या. तुम्हाला भांडायची गरज नसते पण तुम्हाला सेकंड ओपिनियन आपल्या देशामध्ये तरी अजून इझी आहे सेकंड ओपिनियन घेणं. बहुतेक देशांमध्ये जगामध्ये सेकंड ओपिनियन घेणं एवढं सोपं नसतं कारण की ते एक पाथवे असते, एक हेल्थ सर्व्हिस असते. अजूनही आपल्या देशामध्ये आपण फी देऊन दुसऱ्या कोणातरीचं ओपिनियन कलेक्ट करू शकतो. आणि एस्पेशली कधी करावं कोणीतरी सर्जरी सांगितली असली तर. एक गमतीची गोष्ट सांगते. एक आमच्या फॅमिलीमध्ये जसं घडलं की पोटात दुखते म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. तिथे सोनोग्राफी केली आणि गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स सापडले.
नाही म्हणे ते स्टोन झालेलं गॉल ब्लॅडर काढून टाकायला पाहिजे. हो. पण प्रॉब्लेम आहे का काही? नाही, तसं काही होत नाही. म्हणजे पोटदुखी त्याच्यामुळे आहे का? नाही नाही, त्याच्यामुळे नाही. पण ते दिसलं ना, मग ते काढून टाकायला पाहिजे. आपल्या शरीरातला कुठलाही अवयव काढायच्या आधी एक दुसरं ओपिनियन घ्यावं. हेही तितकंच खरं आहे की ते जे ऑर्गन आहे, जे डॅमेज्ड आहे, ते तुम्ही काहीतरी करताय म्हणून डॅमेज झालं ना. तुम्ही काहीतरी करताय किंवा नाही करताय म्हणून ते डॅमेज झालं. तर ते जे लाईफस्टाईल आहे ते करेक्ट केल्याशिवाय तुम्ही जरी ते ऑर्गन काढलं तर त्याचे जे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावरती टोटलमध्ये होत आहेत ते चालूच राहणार आहेत. तर तुमचं Right. लाईफस्टाईल प्रो डायबेटिक असेल, प्रो हायपरटेन्शन असेल, प्रो ओबेसिटी असेल, प्रो फायब्रॉइड्स असेल, प्रो इतर काही असेल, तर तुम्ही नुसतं गॉल ब्लॅडर किंवा युट्रस काढल्याने ते सॉल्व्ह नाही होणार आहे. हो, काही स्त्रियांमध्ये आपल्याला काढावं लागतं कॅन्सर झाल्यामुळे किंवा खूप अतिशय जास्त ब्लिडिंग झाल्यामुळे, प्रेशर सिम्पटम्समुळे. ह्याचा अर्थ नाही की अरे आपण डिप्रेशनमध्ये जावं की अरे मला ऑपरेशनची गरज पडली, आता मी काय करू, ब्ला 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 ब्ला, माझं आता आयुष्य कसं जाणार. तसं नाही आहे. शेवटी आपण जे जगतोय आयुष्य त्याचं क्वालिटी पण तितकीच महत्त्वाची आहे. सो फॉर एक्झाम्पल ज्या बायका सपोज 40-42मध्ये असल्या आणि त्यांचं ब्लिडिंगच कॉन्स्टंट असलं, म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये पण मी एका स्त्रीची स्टोरी सांगितली की त्या दोघांनी ठरवलं की नवीन आपल्याला हनीमून करायला हवं आहे, गेले मॉलडीव्सला आणि तिथे बदा तिला खूप ब्लिडिंग झालं. त्याच्यामुळे हनीमून पण विस्कटला, त्यांचं रिलेशनशिप पण विस्कटलं, प्लस ते ब्लिडिंग खूप झाल्यामुळे तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं, वेगवेगळे प्रॉब्लेम झाले. सो अशा वेळेला मग सपोज तिच्या डॉक्टरने तिला रेकमेंड केले की बाबा आपण खूप ट्राय केलं आहे, वेगवेगळे मेथड ट्राय केले, आता हे चालत नाही तर तुला ऑपरेशनची गरज पडते. तर त्याचं ओपिनियन घेऊन व्यवस्थित डिस्कशन करून ठरवावं करेक्ट काय. कारण काय जेव्हा स्त्रियांमध्ये इरेग्युलर ब्लिडिंग सुरू होतं आपल्याला माहिती नसतं एंड पॉईंट काय. आपण जरी म्हणलं की हां 45, 47, 48, तर त्या स्त्रीसाठी 48ला थांबणार आहे का 52ला थांबणार आहे कुठल्याच डॉक्टरला नाही प्रिडिक्ट करता येत. असतात काही टेस्ट पण ते 100% ॲक्युरेट नसतात. टेस्टिंग करता येतं पण एवढं ॲक्युरेट कुठलीच टेस्ट नाही की ठामपणे म्हणता येईल की ह्या दिवशी या तारखेला या महिन्यात तुझं पिरियड बंद होईल. मग आपण सफरिंग किती टॉलरेट करायचं हे त्या कपलनी किंवा त्या स्त्रीने डिसाईड करणं गरजेचं असतं. कारण काय ब्लिडिंग असो, युरिनरी इनकॉन्टिनन्स असो, अनिमिया आहे, सायकोलॉजिकल इतर जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते त्या रिलेशनशिपला आणि आपल्या क्वालिटी ऑफ लाईफला ऑब्स्ट्रक्ट करत असतात, त्रास देत असतात. आपण आपलं आयुष्य जगू शकत नसतो. आपले खूप काही ड्रीम्स असतात, ॲस्पिरेशन्स असतात, त्याला आपलं पूर्ण करायचे असतात, ते खूप महत्त्वाचे असतात. आणि त्यासाठी मग आपण जेव्हा हॉर्मोन थेरपीबद्दल विचार करतो किंवा अँटी डिप्रेसन्स ट्रीटमेंट, सायकियाट्रिक ट्रीटमेंटबद्दल, हिस्टेक्टमी आहे, ब्लॅडर प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे मेडिसिन्स आहेत, जेव्हा आपण असे विचार करतो तो एक नेहमी बॅलन्स असतो ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजचा, फायद्यांचा आणि तोट्यांचा. ह्याचं पूर्णपणे डिस्कशन घेऊन मग ते डिसिजन घेणं गरजेचं असतं. कधी कधी लोकांना वाटतं अरे काय मला इतका वेळ जाणार आहे. कधी कधी वेळ जाणं पण वाईट नसतं. कारण का 6 महिन्यानंतर परिस्थिती सपोज बदलली असली आणि त्याची गरजच नाही पडली तर जसं ती स्त्री होती त्यामुळे सपोज तू 3 महिन्यामध्ये तुझी लाईफस्टाईल पूर्ण चेंज केलीस आणि 3 महिन्यामध्ये ते गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स नसले तर तो एक मोठा प्रॉब्लेम अवॉइड केला ना. गॉल ब्लॅडर केल्यानंतर जे लोक असतात त्यांना त्यांच्या डाएटबद्दल इतर गोष्टींबद्दल किती केअरफुल राहावं लागतं. सो जर आपण 3 महिन्यामध्ये असा मेजर चेंज आणू शकला ज्यामुळे आपल्याला अननेसेसरी सर्जरी अनेस्थेसियाची गरज पडली नाही तर आपण काहीतरी गेनच केलं ना. त्यामुळे डिले करणं हा प्रॉब्लेम नाही आहे. करेक्ट डिसिजन घेणं करेक्ट गोष्टीसाठी हे महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल ती म्हणत होती नाही मी ना आत्ता ना आम्हाला हिंडायला जायचं म्हणून मी सुट्टी घेतली, तर आत्ता मला सुट्टीच आहे ना त्यामुळे मी ऑपरेशन करून घेते. म्हणजे उलटं आहे ना, तुम्हाला ऑपरेशनची गरज पडली तर तुम्ही सुट्टी घ्या ऑपरेशनसाठी. सुट्टी आहे म्हणून ऑपरेशन नसतंय करायचं. आम्ही हसतेय पण ॲक्च्युली असं होतंय आपल्या देशामध्ये. एक व्यक्ती जर असं विचार करते तिच्यासोबत असे 10 तरी आहेत जे ते ओपनली बोलत नाहीत पण असेच डिसिजन्स घेतात. काय करू आता ना, घरी पण आहेत, सासू सासरे पण आहेत, मुलांना बघायला पण कोणतरी आणायचं. आत्ता समरची सुट्टी पण आहे, मी आत्ता ऑपरेशन केलं ना तर बरं होईल, मला व्यवस्थित विश्रांती पण घेता येईल. आणि मे बी ते डिसिजन काही लोकांसाठी बरोबर पण आहे पण सगळ्यांसाठी नाही आहे. करेक्ट करेक्ट. मॅडम एक असा प्रश्न येतो की तुम्ही म्हणलात तसं की हार्मोनल थेरपी किंवा कुठल्याही गोष्टींचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा तुमची आधीची हेल्थ कशी आहे हे
ती जर चांगली असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर मग तसं जर फायदा होतो पण हे असं नको समजून घ्यायला की मी फक्त हॉर्मोन थेरपी घेतली की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार जातील. आहेत. Correct. तसं होत नाही. हॉर्मोन थेरपीत तुम्हाला हेल्प करते की तुमचे जे इतर गोष्टी जे तुम्हाला ठीक करायचे ते तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला ती स्ट्रेंथ किंवा क्षमता देते. फॉर एक्झाम्पल जर डिप्रेशन खूप सिव्हिअर असलं, झोपच येत नसली आणि मग तुम्हाला हॉर्मोन थेरपी घेतल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित झोप लागायला लागली, तुमची मेंटल क्लॅरिटी वाढली, तर ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला तुम्हाला स्ट्रेंथ येते. म्हणजे Right. करेक्ट रिलेशनशिप गायडन्स. तुम्हाला रिलेशनशिप थेरपी सपोज लागणार असली तर तुम्ही थेरपिस्ट पर्यंत तरी पोचता आलं पाहिजे ना तुम्हाला. तर अशा पद्धतीने हॉर्मोन थेरपीचे उपयोग खूप होतात. असं नाही की तुम्हाला आधी लाईफस्टाईल ठीक करायची मगच थेरपी कोणीतरी देईल, असं नाही आहे. आपण घेऊ शकतो हॉर्मोन थेरपी अप्रोप्रिएटली एका डॉक्टरांबरोबर डिस्कस करून. त्या डॉक्टरकडे आपल्याला रेग्युलरली जाणं गरजेचं आहे. आपली जी मॉनिटरिंग व्हायला पाहिजे ते गरजेचं आहे. आणि ते घेत असताना इतर गोष्टी आपल्या लाईफस्टाईलच्या, रिलेशनशिपच्या, सायकोलॉजिकल इश्यूजच्या, आपल्या जी ट्रीटमेंट घ्यायची आहे, हार्ट डिझीजची, डायबिटीजची, ह्यावेळी सगळ्या गोष्टी रिव्हर्स करण्यासाठी जे करायचं आहे ते आपण त्याच्या सोबतीने करणं गरजेचं आहे. ते एक थेरपी तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम नाही करू शकत. राईट. रिलीफ देते पण रिव्हर्स. कारण काय प्रश्न काय होतो की हे सगळ्या गोष्टी पूर्वीसारखे रिस्टोर करू शकते का? नाही, नाही होऊ शकत. कारण काय, ज्या गोष्टीमुळे, ज्या प्रॉब्लेम्समुळे आपण इथपर्यंत पोचलोय त्या गोष्टींना ॲड्रेस केलेला नाही आहे. आणि फक्त ते हॉर्मोन्सचा इश्यू नाही आहे, लाईफस्टाईलचा आहे. आपण पाणी काय पितो, चहा कॉफी किती पितो, अल्कोहोल, स्मोकिंग आहे, आपले जे अर्बन एरियाजमध्ये जी भाज्या जे पॉल्युटेड एरियाजमध्ये कल्टिवेटेड असतात, आपण प्लास्टिक्समधनं आपण सारखं मायक्रोवेव्ह केलेले फूड्स खातो किंवा प्रोसेस्ड फूड खूप खात असतो, प्रिझर्वेटिव्हजनी भरलेले फूड खात असतो, वारंवार KFC, मॅकडॉनल्ड्स एक्सेट्रा किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पित असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा पण परिणाम होत असतो ना. ते जर आपण सांभाळलं नाही आपल्या डाएटबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल तर होणार नाही. मी किती झोपेची तक्रार केली आणि HRT घेतली, जर मी फोन वापरायचं थांबवलं नाही रात्री 2 वाजता तर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तर आपले जे बिहेवियर्स आणि हॅबिट्स असतात त्या गोष्टींकडे पण तितकंच लक्ष देणं महत्त्वाचं असते. नुसत्या गोळ्या घेऊन किंवा ट्रीटमेंट घेऊन ते जे इश्यूज आहेत ते कॉम्प्लेक्स असतात. परत मी म्हणेन की प्रत्येक इश्यूला बायो, सायको, सोशल, कल्चरल ह्या नजरेतनंच बघून प्रत्येक गोष्ट एक एक करून सॉर्ट आउट करणं गरजेचं असते. फक्त गोळ्या खाऊन कधीच कोणी बरं होत नाही. मग तो मेनोपॉज असो, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असो, सेक्स थेरपी असो, डायबिटीस असो, हायपरटेन्शन असो, कुठलाही आजार असो. राईट. मॅडम, हॅबिट्सचा तुम्ही आता उल्लेख केलात, तर थोडं माइंडफुलनेस, मेडिटेशन किंवा आणखी काही लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केले किंवा या जर नवीन गोष्टी इन्क्लूड केल्या तर त्याच्यामुळे पण मेनोपॉज हा स्मूथ होऊ शकतो किंवा ब्रेन हेल्थ ही चांगली राहू शकते. ब्रेन हेल्थ किंवा जे कोपिंग मेकॅनिझम्स असतात त्याचे खूप मल्टिपल फॅक्टर्स असतात. फॉर एक्झाम्पल, ज्या स्त्रियांना काही सोशल सपोर्ट नसतो, आयसोलेटेड असतात, खूप लोनली असतात, तर ते त्या गोष्टीला कसे अडॅप्ट करतात. मग ते अल्कोहोल जास्त पितात, स्मोकिंग जास्त करतात. मग मे बी जसं मी म्हटलं तसं भीती वाटते, अरे 50शी लागली, आता आपण कधीच हे सेक्स एक्सपिरियन्स केलं नाही, म्हणून आपण थोडंसं ट्राय करून बघूया, पबला जाऊन बघूया, क्लब्समध्ये जाऊन बघूया, क्लबिंग करून बघूया, मल्टिपल पार्टनर्स करून बघूया. किंवा काही स्त्रिया इतक्या डिप्रेशनमध्ये जातात की ते ओव्हर इटिंग, चॉकलेट बिंजिंगमध्ये जातात. किंवा काही स्त्रिया अशापर्यंत की जे ओव्हर एक्सरसाइज करतात, अरे माझं वजन वाढायला लागलं, म्हणजे ते 2-2, 3-3 तास जिममध्ये एक्सरसाइजच करत सुटतात किंवा अजिबातच एक्सरसाइज करत नाहीत. किंवा नाही, माझं मन मी व्यक्त करणार म्हणून हवं तसं उलटं सुलटं बोलायचं, रात्री खूप उशिरा जागरण करायचं किंवा आपलं नेटफ्लिक्सच बघत बसायचं. तर ह्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात, आपण बाकी खूप काही केलं आणि सगळं इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला तर हे जे बिहेवियर्स असतात ह्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात ते झेलावेच लागतात ना. मग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आपण ठीक करतोय कुठली तरी एकच गोष्ट घेऊन, ह्या मिसअंडरस्टँडिंगमध्ये आपण राहू नये. करेक्ट गायडन्स घेणं, करेक्ट काउन्सिलिंग घेणं, जर आपल्याला मदतीची गरज असली तर करेक्ट पर्सनकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. मग त्याचे जे ट्रीटमेंटचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात, इम्प्रूव्ड मेंटल हेल्थ आहे, इम्प्रूव्ड क्लॅरिटी आहे, मग माइंडफुलनेसमुळे आपला जो सेल्फ कंट्रोल वाढतो,
मग रेग्युलर एक्सरसाइज केल्यामुळे जी आपली सर्केडियन रिदम रिस्टोर होत असते. आपण जे ॲडिक्वेट हायड्रेशन, पाणी व्यवस्थित पिणं, नुसतं चहा कॉफी किंवा अल्कोहोलनी ते न भागवणं, जेवत असताना आपण काय खातोय, आपल्या सेल्सला नरिश करतोय का नुसतंच तोंड कोंबतोय. मग आपण जेव्हा वागतोय आपलं खरंच आपण रिलेशनशिप्सला नरिश करतो का. जसं आपल्या शरीराला न्यूट्रिशनची गरज असते तसं आपल्या रिलेशनशिप्सला पण असते. तर जेव्हा आपण गुड हॅबिट्स असे बिल्ड करायला लागतो ह्या उद्देशाने की जे वाईट हॅबिट्स आहेत ते आपण लावून घ्यायचे नाही. तर एक लेवल असतं त्याला, पण माझे सर म्हणतात त्याला सायकोलॉजिकल सोफिस्टिकेशन. पूर्वी पण बोललो आहेत आपण. थोडंसं इंट्रोस्पेक्ट करायची जी एबिलिटी असते ती खूप महत्त्वाची असते, की आपण जे करतोय किंवा आपण जे वागतोय किंवा आपण जो विचार करतोय तो खरंच आपल्याला सपोर्ट करतोय का, आपल्या हेल्थला, आपल्या मेंटल हेल्थला, आपल्याला जे आयुष्यात करायचं आहे ते आपणच साठी एक प्रॉब्लेम तर नाही बनत आहोत. सो मग जेव्हा आपण माइंडफुलनेस प्रॅक्टिस म्हणायचं PQमध्ये आहे किंवा सिम्पल माइंडफुलनेस प्रॅक्टिस आहे, आपण जेव्हा झोपेसाठी काही प्रॅक्टिसेस करतो, मग ते योगासनं आहेत किंवा योगनिद्रा आहे किंवा इतर काही प्रॅक्टिसेस आहेत. आपण स्वतःला काही डिसिप्लिन लावतो की बाबा मी 7च्या नंतर रात्री जेवत नाही, भरल्या पोटी मी झोपत नाही किंवा मी 8च्या नंतर फोन बघत नाही किंवा सकाळी 9च्या आधी मी कॉल्स किंवा व्हॉट्सॲप बघत नाही. मी सकाळी उठल्यावरती व्यायाम करते किंवा मेडिटेट करते किंवा जर्नलिंग करते. जे सेल्फ केअर प्रॅक्टिसेस आहेत, जोपर्यंत आपण त्याचे हॅबिट्स बनवत नाहीत तोपर्यंत बाकी जे मॅलअडॅप्टिव्ह बिहेवियर्स आहेत, म्हणजे ड्रिंकिंग, स्मोकिंग, अल्कोहोल, रिस्की बिहेवियर, हे आपल्याला ओव्हरटेक करायची शक्यता जास्त असते. आणि मग त्या गोष्टींमुळे रिलेशनशिप्समध्ये अडथळा येणं, कम्युनिकेशन ब्रेकडाऊन होणं, दुरावा होणं, सेक्सच्याबद्दल कम्युनिकेट न करता येणं, मग जरी स्वतःला त्रास होत असला त्याच्यासाठी हेल्प न घेता येणं, ह्या गोष्टी घडल्यामुळे मग ते रिलेशनशिप्स मोडतात किंवा मग नवीन रिलेशन्स बनण्यामध्ये पण प्रॉब्लेम होत असतो. या स्टेजमध्ये नवीन रिलेशनशिप सुरू होणं, मे बी सेपरेशन झालं आहे, डिवोर्स झालं आहे, विडो झाले, नवीन रिलेशनशिप्स आपण स्टार्ट करतो, तिथे सेफ कसं राहायचं, जुन्या चुका कशा रिपीट नाही करायच्या, त्या रिलेशनशिप सेफ्टीमध्ये आपले लाईफ गोल्स फुलफिल होतात की नाही, आपण दुसऱ्या व्यक्तीकडे कुठल्या दृष्टिकोनातनं बघत असतो, त्या रिलेशनशिपकडे कसं बघत असतो, या सगळ्या हॅबिट्समुळे आपण चांगली रिलेशनशिप चूज करता येणं ह्याची प्रॉबॅबिलिटी वाढते. प्लस आपल्या स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये इन्व्हेस्ट करायची कपॅसिटी आपली वाढते जेव्हा आपण ॲडिशनल हे हेल्थी प्रॅक्टिसेस अडॉप्ट करतो तेव्हा. आता जेव्हा आपण ब्रेन हेल्थबद्दल बोलतो तर ब्रेन हेल्थ टिपिकली लोकांना वाटतं मेमरीबद्दल आहे सगळं, पण ॲक्च्युली जर आपण होलिस्टिक ब्रेन हेल्थ जर म्हणलं तर तुमचं ब्रेन तुमच्या शरीरापासून वेगळं नाहीच आहे. आणि जे लोक आयुर्वेदाच्या बॅकग्राऊंडमधून आलेत किंवा योगच्या बॅकग्राऊंडमधून आलेत त्यांना माहिती आहे तुम्ही शरीर फिट ठेवल्याशिवाय तुमचा मेंदू फिट राहत नाही. जर तुमचा मेंदू फिट राहिला नाही तर तुमची मनस्थिती राहत नाही, शांत राहत नाही. जर तुम्ही मनाने आणि शरीराने शांत नाही राहू शकलात तर तुमची रिलेशनशिप्स पण शांत नाही राहणार. तुमचे रिलेशनशिप शांत नाही राहणार तर तुमचं कार्य बिघडणार. जर तुमचं कार्य बिघडलं तर तुमचे इतर गोष्टींमध्ये, तुमच्या बिझनेसवरती, तुमच्या अर्निंगवरती, तुमच्या मुलांवरती असा परिणाम व्हायला लागतो. तर हे सगळं एकमेकात कनेक्टेड आहे. आणि जेव्हा आपण बिघडतो तेव्हा सोसायटी पण बिघडते. सो सोसायटी काय आपल्यापेक्षा वेगळी नसते, आपणच सोसायटीचा एक भाग असतो आणि सोसायटी आपल्यात रिफ्लेक्ट होत असते. तर आपल्याला जर स्वतःमध्ये आणि सोसायटीमध्ये चेंज घडवायचं असलं तर स्वतःपासूनच सुरू करावा लागतो. मॅडम, मूड स्विंग्स हा एक खूप क्रुशल फॅक्टर असतो ड्युरिंग मेनोपॉज, आणि तुम्ही म्हणलात तसं की याच्यामुळे चिडचिड वाढणं, तर याचाच कुठेतरी पुढे जाऊन मग हायपरटेन्शन, हार्ट डिसीज हे नवीन एलिमेंट सुरू होऊ शकतात. ॲक्च्युली सुरू होण्यापेक्षा मी असं म्हणेन ते सगळे एका पॅथॉलॉजीच्या स्पेक्ट्रममध्ये आहेत. म्हणजे आपण ह्याला जे वॅस्क्युलर डिस्फंक्शनवरती आपण एक पॉडकास्ट केला आहे, पुअर वॅस्क्युलर हेल्थ. तर एंडोथिलियल डिस्फंक्शन हा जो भाग असतो हा जवळजवळ 30-40 वर्ष आधीच सुरू झालेला असतो आपल्या टीनेज इयर्समध्ये. सो जिथे आपण पाणी ॲडिक्वेटली पित नाही, आपलं डे नाईटचं सिक्वेन्स फॉलो करत नसतो, आपलं फास्ट फूड खात असतो, जेवणा खाण्यामध्ये आपण नीट लक्ष देत नसतो, एक्सरसाइज करत नसतो, त्यावेळेलाच एंडोथिलियल डिस्फंक्शन सुरू झालेलं असतं. तर प्रोग्रेसिव्हली काय होतं की हे हॉर्मोन चेंजेस, म्हणजे इस्ट्रोजन हा एक खूप पॉवरफुल अँटीऑक्सिडंट पण आहे इस्ट्रोजन हा हॉर्मोन. तर ती अँटीऑक्सिडंट कपॅसिटी कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्यांची जी फ्लेक्सिबिलिटी असते ती कमी होते. ती फ्लेक्सिबिलिटी कमी झाल्यामुळे सुद्धा हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं सुरू होतं. पण मेन गोष्ट काय असते की ब्लड प्रेशर वाढतं म्हणजे ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिनी असतात तिथपर्यंत रक्त पोचतच नाही.
म्हणजे मेंदूचे बरेच भाग आहेत, किडनीचे भाग आहेत, डोळ्याचे भाग आहेत, जिथपर्यंत रक्त पोचत नाही नीट. जेव्हा रक्त त्या ऑर्गनपर्यंत व्यवस्थित पोचत नाही तर तिथे छोटे छोटे एरियाज असे राहतात जिथपर्यंत रक्त न पोचल्यामुळे ते सेल्स मरून जातात. सो ह्याचा जो कॉन्सिक्वेन्स असतो तो आपल्या कॉग्नेटिव्ह डिक्लाईन म्हणजे एजिंगमुळे विसरूपणा किंवा मग ब्रेनमध्ये प्रॉब्लेम, चिडचिडेपणा, राग येणं. फॉर एक्झाम्पल खूप बायका अशा असतात खूप पिरियड्स हेवी, अनिमियामुळे सुद्धा खूप चिडचिड येते, डिप्रेशन येतं, अँझायटी येतं. अनिमिया, अनट्रीटेड अनिमिया हा आपल्या देशामध्ये खूप मोठा कारण आहे डिप्रेशन, अँझायटी, इरिटेबिलिटी, लॉस ऑफ मूड रेग्युलेशन एक्सेट्राचं. तर अनिमिया करेक्ट केल्याशिवाय बहुतेक डॉक्टर्स आता बाकीचे ट्रीटमेंट देत पण नाहीत, की आधी अनिमिया करेक्ट करायचं मग उरलं तर आपण पुढचं बघूया. सो वॅस्क्युलर डिस्फंक्शन, ॲडिक्वेट ब्लड फ्लो, ॲडिक्वेट ऑक्सिजन पोचणं त्या ऑर्गनपर्यंत हा एक क्रुशियल फॅक्टर असतो फंक्शनिंगचा आणि तो मेंदूसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपला मेंदू ऑक्सिजनवरती चालणं, व्यवस्थित रक्तपुरवठा असणं त्याला हे खूप महत्त्वाचं ठरतं. सो आपण जे ॲक्टिव्हिटीज करत असतो फिट राहण्यासाठी, आपली वॅस्क्युलर हेल्थ मेंटेन करण्यासाठी, आणि आपले लिसनर्स तो पर्टिक्युलर पॉडकास्ट ऐकू शकतात वॅस्क्युलर हेल्थवरचा, तर तिथे तुमची जी लाईफस्टाईल आहे, झोपेचं प्रमाण आहे, इंटिमेसी आहे, क्लोजनेस आहे, टच आहे, रिएश्युरन्स, सेफ्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तुमच्या ब्रेनमधली जी इरिटेबिलिटी असते ना ती कमी करायची. तुमची इमोशनल इरिटेबिलिटी तुमच्या ब्रेनच्या फिजिकल इरिटेबिलिटीशीच कनेक्टेड असते. तर तुमचं लाईफ जितकं टॉक्सिक आहे वेगवेगळ्या म्हणजे केमिकल्स आणि ॲटिट्यूड्स, बिहेवियर्स, हॅबिट्सनी, तितकीच तुमची इरिटेबिलिटी आणि टेन्शन वाढलेलं असतं. त्यामुळे पुढे जाऊन ब्लड प्रेशर होणार का त्याच वेळेला होणार, डायबिटीस होणार, की ज्या आपल्याला माहिती, जे डायबेटिक आहेत त्यांना ते नक्की माहिती की जेव्हा त्यांची शुगर कंट्रोल इरेग्युलर असते तेव्हा त्यांना सुधरत नसते, नीट विचार करता येत नाही, इमोशनल रेग्युलेट करता येत नाही, कंट्रोल करता येत नाही, चिडचिडेपणा असतो. मग घरच्या जाऊ दे ना त्यांची शुगर थोडी कमी जास्त झाली असेल म्हणून चिडचिड करतायत. पण ती किती अनफेअर आहे ना, कारण की ह्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंटेबल आहेत. कोणाची क्वालिटी ऑफ लाईफ जास्त डिटेरेट होते, आधी स्वतःची आणि मग इतरांची, पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होते ना बॅड बिहेवियरने. तर मेनोपॉजचा जो काळ आहे, जो हॉर्मोनल काळ आहे, मेनोपॉज एक घटना आहे पिरियड्स थांबण्याची, पण त्याचा जो हॉर्मोनल इफेक्ट आहे तो ऑलमोस्ट 10 वर्ष आधी आणि 10 वर्षानंतरपर्यंत, म्हणजे टोटल ऑलमोस्ट 15 ते 20 वर्ष त्याचा इफेक्ट चालूच असतो आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस उरलेल्या आयुष्यावरती पण होत असतात. सो फॉर एक्झाम्पल 40पासून जर आपल्याला सवय लागली चिडचिड व्हायची, इरिटेबल व्हायची, सारखं राग करायची, लोकांना उलटं सुलटं बोलायची, तर मग 60 नंतर पण आपण तसेच असणार आहोत. का बदलू आपण? तेव्हा तर अजून हक्काने आपण वाईट वागू. जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही 80 वर्षाला कोणीच नसणार आहे, आपण ओल्ड पीपल्स होममध्ये पडलेलं असणार आहोत, कारण काय लोकांना आपल्याबरोबर राहायलाच आवडत नाही. सो हे जे हॅबिट बिल्डिंग आहे, चिडचिडेपणा आहे, एका लेवलवरती आपल्याला हेल्प पण घेता आली पाहिजे, त्याच्यासाठी ट्रीटमेंट पण घेता आली पाहिजे, पण स्वतःवरती पण काम करून आपले हॅबिट्स पण बरोबर केले पाहिजेत, की आपण स्वतःचं मन कसं शांत ठेवू शकतो, आपण डिसिजन कसे घेऊ शकतो, म्हणजे आपल्यावरती आणि आपल्याबरोबर काम करणाऱ्या आणि राहणाऱ्या लोकांवरती उलटा परिणाम होणार नाही. थँक्यू सो मच मॅडम. म्हणजे हा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. आपण या पॉडकास्टमध्ये वी फॉर वजानामध्ये याआधी पण मेनोपॉज संबंधी बोललेलो आहे, पण हा ॲस्पेक्ट, ब्रेन हेल्थचा ॲस्पेक्ट आपण आत्तापर्यंत कव्हर केला नव्हता आणि तो आजच्या एपिसोडमधून आपण कव्हर केला आहे. ह्याचं मला पर्सनली खूप एक सॅटिस्फॅक्शन वाटते, कारण हा विषय खरोखर खूप दुर्लक्षित आहे. आणि मला इथे सगळ्या श्रोत्यांनाही सांगायला आवडेल की या विषयाची तयारी करत असताना सायकोलॉजिकल चेंजेस ॲट मेनोपॉज, अँझायटी, मूड स्विंग्स अँड सेक्शुअल हेल्थ इन बायोसायकोसोशल कॉन्टेक्ट्स, तर हा रिसर्च पेपरही मला वाचण्यात आला आणि हा पेपर निलिमा मॅडमनीच लिहिलेला आहे अलॉंग विथ डॉक्टर TS सत्यनारायण राव. सो या रिसर्च पेपरची पण लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. सो हा रिसर्च पेपरही तुम्ही नक्की रेफर करा, वाचा, यातने तुम्हाला अनेक इन्साईट्स मिळतील. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, आणि यासारखेच आणखी कोणते महत्त्वाचे विषय आम्ही कव्हर करायला पाहिजेत ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आमचा चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तोही करा, आणि तुमच्या ओळखीत जर कोणी मेनोपॉजमधून जाणाऱ्या स्त्रिया असतील तुमच्या रिलेटिव्सपैकी तर त्यांनाही, किंवा फ्रेंड सर्कलमध्ये, तर त्यांनाही या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत राहा वी फॉर वजाना पॉडकास्ट.